महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर भटकंती विथ स्वप्नील। तर आजची आपली भटकंती आहे जेजुरी गड येथे। मार्तंड भैरवाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, मल्हारी मार्तंडाचं दर्शन घ्यायचं आहे। आत्ता आपण आलो आहोत जेजुरीला। मागे पाहता येते आहे मुख्यद्वार, तिथून आता आपण वरती जाऊया। पहिले इथे आपण नंदी महाराजांना भंडारा वाहूया आणि मग आपण आपला प्रवास पुढे चालू करूया। 500 आई वडील कुटुंब या लक्ष द्यावा की इथं येऊन उभा राहा होतो दाखवायला हो भंडारा व्हायचं भंडारा पाया पडा आणलेली हळद घ्या आपल्या देवाला। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। काही भाविकांचा दंडवत घालण्याची प्रथा असते, त्याचप्रमाणे आता हे दादा प्रत्येक पायरीला भंडारा वाहून डोकं खाली टेकून चाललेत। चला, दुतर्फा तुम्ही बघाल सगळी आपली प्रत्येक देवस्थानाला जशी दुकानं असतात, इथे बघा भंडारा, खोबरं, प्रसाद, पूजेचं सामान, हे जे साहित्य आहे एकूण साधारण 200 पायऱ्या आहेत या मंदिराला। 3 बाजूंनी वरती जाता येतं। आत्ता आपण गेलो ते मुख्यद्वारातून। फोटो काढायचे का? तुला काय आणायचं आहे का? हॅलो, थोडा दम लागलाय, थोडीशी धाप लागल्यासारखं झालंय। खड्या पायऱ्या असल्या कारणामुळे ही दमछाक होती। पायऱ्यांची संख्या काही फार जास्त नाही आहे। आता आपण जवळपास निम्म्या टप्प्यावरती आलेलो आहे। थोडासा विसावा घेऊया आणि मग वरती जाऊया आपण। मस्त वातावरण आहे, हलका पाऊस पडतोय, ऊन सावलीची पाठ शिवणीचा खेळ चालला इथे। गर्दी भरपूर असणार आहे। चला
देखील एक मंदिर आहे. जेजुरी जसं हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, तसेच आपले आणखीन एक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पिता शहाजीराजे भोसले. याच ठिकाणी दोघांची ऐतिहासिक भेट झाली होती. त्याचं स्मरण म्हणून इथे जेजुरी येथे त्यांचं शिल्प केलेलं आहे. हाच रस्ता पुढे करे पठारच्या बाजूला जातो. थोडं रिपेअरिंग चालू आहे, समोर बघा लाईन लागलेली आहे. चला आता आज जाऊन दर्शन घेऊया आपण. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. दर्शन रांगेला चाललोय. मुख्य मंदिराकडे जाण्यास मार्ग आहे. साधारण 5-10 मिनिटात आता आपलं दर्शन आहे. दीपमाळे आणखीन एक दीपमाळे. कलशामध्ये पण एक शिवलिंग आहे. जेजुरीचं वैशिष्ट्य हे की इथे पृथ्वी, पाताळ आणि वायू म्हणजे आकाश असे 3 प्रकारचे शिवलिंग इथे आहेत. वरती हे जे तुम्ही पाहता या मार्गाने वरती फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी ते दर्शन उपलब्ध करून देत आहेत. अनेक भाविक आहेत आज दर्शनासाठी आले. आहे 7 किलोमीटर आहे.
खाली आंब्याचं कासव आहे इकडे. दीपमाळा आहे. आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतोय. जय मल्हार. येळकोट. श्रद्धापूर्वक पूजा करण्यात येते इकडे. तळी भंडारा करतात इथे. आता तयारी करतात इकडे. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. छोटी चिमणी असते इकडे. सेम अशाच प्रकारचं 2 शिवलिंग आतमध्ये आहेत मुख्य मंदिरामध्ये. हे शिखर आहे. इथे पण एक मंदिर आहे. नंदीची मूर्ती आहे. पंचलिंग शिवलिंगच आहे इथे. इथे एक शिलालेखही दिसतो. एक 2 3 4 आणि 5 असे हे पंचलिंग आहे.
दर्शन घेऊन भाविक आपले मस्त विसावा घेत आहेत. या अशा ठिकाणी तुम्हाला गडी भंडार करायला बसतात लोक. गडी आहे ॲक्च्युली. मुख्य मंदिराचा कळस आहे. याचं जर तुम्ही आर्किटेक्चर बघाल ना तर सासवडमधली काही मंदिरं, जेजुरीगड, करेपठार, त्याचबरोबर भुलेश्वर मंदिर, हे जवळपास सगळ्यांचं आर्किटेक्चर सेम आहे. असं वाटतं की जणू एकाच आर्किटेक्चरनी सगळ्यांचं हे केलेलं आहे. एक सारखी मंदिर आहेत सर्व. आपल्याला भाविक भेटलेत काही संभाजीनगर येथून आलेले. काकू झालं दर्शन? छान दर्शन झालं. भटकंती विथ स्वप्नील म्हणून चॅनल आहे. भटकंती स्वप्नील टाकलं तरी येऊन जाईल. जेजुरीचा ब्लॉग तुमचा व्हिडिओ दिसेल नक्की. चला धन्यवाद. हा मुख्य दरवाजा आहे पण इथे काही डागडुजीचं काम चालू आहे त्यामुळे बंद आहे सध्या. या दीपमाळा आहेत. तेल वाहतात. अशा प्रकारे तेल वाहलं जातं इकडे. मंदिराबाहेर मंदिर विधान झाली. आता सध्या आपण थांबलो आहे ते तांब्याचं कासव आहे. जेजुरीगड पर्वत शिवलिंग आकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर श्री मार्तंड भगवान नमः. इथूनच आता आपण आज दर्शनाला गेलो होतो. जय मल्हार. अनेक ठिकाणी कामं चालू आहेत त्याच्यामुळे असं तुम्हाला मंडपाचं स्वरूप दिसतं. सुंदर असं चला की मग. गणेशाची मूर्ती आहे इथे. हॅलो.
सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. इथे छोटी छोटी मंदिर आहेत. या झरोक्यातून करीपाठाराचं दर्शन होतं. इथे छोट्या मोठ्या देवतांच्या मूर्त्या आहेत. दर्शन तर एकदम सुंदर झालं. फार गर्दी नव्हती. एक साधारणतः 15-20 मिनिटाचा काळ गेला. चला आता एक साधारणतः तासभर तरी थांबणार इकडे. 1 तास थांबून आता मग जाणार. थोडा वेळ बस. बरेच वर्षांनी आलो त्यामुळे थोडंसं निवांत आता दर्शन घेऊन बस. इथे महासा देवीचं मंदिर आहे. शिळा स्वरूप आहे. चंपाषष्ठीच्या वेळेस उत्सव असतो इथे. सोमवती अमावस्या आता श्रावणी सोमवार चालू होतील तेव्हाही गर्दी असेल. दसऱ्याच्या वेळेस एक मोठा उत्सव असतो. तुमचं विष्णुपद आहे इथे. तुम्ही इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती याचा व्हिडिओ पाहिला असेल. क्रिस क्रॉस हात करत शेवटी धरून पुन्हा असं आहे ना इथं तसं झालं पाहिजे. अत्यंत सुंदर असं विहंगम दृश्य दिसतंय मला इकडे. समोरचा जो तलाव आहे तो तलाव अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे. खाली तुम्ही पाहिलं असेल अहिल्याबाई होळकरांचं एक शिल्प देखील आहे. उमाजी नाईकांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांचंही शिल्प केलेलं आहे. कारण जसं इथे आध्यात्मिक महत्त्व आहे या ठिकाणाला तसं ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. अत्यंत सुंदर अशी हवा येते आहे. मुख्य कळस आहे मंदिराचा. थोडीशी धाटणी पाहिली तर हे दाक्षिणात्य बांधकाम शैली वाटते याची. म्हणायला गेलं तर मार्तंड भैरव ज्यालाच आपण जेजुरीचा खंडोबा म्हणतो हे देखील कर्नाटकातीलच दैवत आहे मुख्य. अत्यंत छान झरोक आहे बघा इकडून. हे जेजुरी शहर दिसतंय तुम्हाला.
शिल्प जे तुम्ही पाहताय ना तो आहे खंडोबाचा खंड हातात धरलेला आहे. तो 43 किलोचा आहे. याची स्पर्धा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होती. दसऱ्याच्या रात्री पालखी असते मोठी करेपठारवरनं आणि जेजुरीवरनं. खाली दोन्ही पालख्या येतात, एकमेकांची भेट होते आणि पालख्या परत आपापल्या मंदिरात जातात. आणि सकाळी पहाटे म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ही स्पर्धा केली जाते. बरेच अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा असतात तिथे. साधारणतः 16 का 17 मिनिटाचा रेकॉर्ड आहे काहीतरी ती खंड हातात धरून ठेवण्याचा. मस्त दर्शन झालं. आता आपण थोडासा बसूया एका ठिकाणी, थोडंसं खंडोबा महात्म्याविषयी बोलूया. छान दर्शन झालं. अनेक वर्षांनी यायचा योग झाला इथे. खरं सर्वप्रथम आलो होतो त्यावेळेस मला वाटतं मी एक 4-5 वर्षाचा असेल. अनेक दत्तवाडीतील घरातील जेव्हा लग्न व्हायची तेव्हा त्याच्यानंतर जो जागरण गोंधळ घातला जायचा तो बऱ्याच जणांचा इथे घातलेला आहे. माझे मामांचे मित्र वगैरे असे आम्ही यायचो इथे. बऱ्याच आठवणी आहेत इथल्या. छान वाटतंय. अत्यंत मंगल आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात दर्शन झालं आहे. तर चला आपण थोडंसं बसूया आणि मग आपला परतीचा प्रवास सुरू करूया. पौराणिक कथेनुसार खंडोबा हा जो अवतार झाला तो मणी आणि मल्ल या नावाचे 2 दैत्य होते. त्या दैत्यांचा संहार करण्यासाठी खंडोबा यांनी अवतार घेतला होता. आणि ऐतिहासिकदृष्ट्या जर तुम्ही म्हणाल तर बऱ्याच जणांची मान्यता अशी आहे की खंडोबा हा प्रत्यक्ष एक व्यक्ती होता. खंड म्हणजे राज्य. असे 9 खंड होते. म्हणजे 9 खंडोबा जे म्हणतो ना आपण तसे 9 खंड होते आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून खंडोबा. तर असं हे मल्हारी मार्तंड याचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. मुख्यतः इथे सोमवती अमावस्याचा उत्सव असतो. लाखोनी गर्दी असते. आणि तुम्ही ऐकलं असेल की जेजुरीला लोक सोन्याची जेजुरी म्हणतात. त्याचं कारण आहे की जो भंडाराचा कलर तुम्ही आता जो पाहताय त्याची उधळण इतकी प्रचंड प्रमाणात असते की संपूर्ण गड हा अक्षरशः भंडाराने न्हाऊन निघतो. आणि त्याची उन्हाची सूर्याची जी किरणं पडतात जे भंडाऱ्यावरती आणि मंदिरा प्रभागावरती पूर्ण या परिसरावरती तर एक असा भास होतो की हे सोन्याचं तर नाही ना. म्हणूनच सोन्याची जेजुरी म्हणली जाते. 9 लाख ही जेजुरी ही म्हणतात कारण ह्या ज्या पायऱ्या आहेत याला हा दगड जो आहे तो 9 लाख दगड असल्यामुळे 9 लाखी जेजुरी म्हणली जाते. दुसरा मुख्य उत्सव जो इथे होतो तो दसऱ्याचा असतो. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन झाला की रात्री पालख्या निघतात. एक पालखी ही जेजुरीतून खाली पायथ्याला येते, दुसरी करेपठारवरनं खाली जेजुरीमध्ये. ह्या दोन्ही पालख्यांची एकमेकांना भेट होते आणि नवीन जे आपण म्हणतो ना वूल मेंढ्या असतात त्यांची स्किन काढतात वरतून नाही का जे फर असते ती अंथरतात. त्याच्यावरनं पालख्या दोन्ही प्रस्थान होते. मग ती फर वापरतात. आणि धनगर समाज एक साधारणतः प्रमुखाने इथे येतो. 18 पगड जातीचा असं हे देवस्थान आहे. मूळ पाहायला गेलं तर हे अवैदिक देवस्थान आहे. इथे जर तुम्ही पाहाल तर इथे ब्राह्मण पुजारी नसतो, इथे गुरव असतात, बोपे असतात. तर असं हे मल्हारी मार्तंडाचं जेजुरी. चला काढ फोटो. काढ फोटो. चला काढ फोटो. काढ फोटो. चला काढ फोटो. काढ बाई. हे उमाजी नाईक यांचं शिल्प आहे. उमाजी नाईक हे देखील एक आद्य खंडोबा भक्त होते. त्यांना साक्षात खंडोबाने दर्शन दिलं होतं आणि एक ताईत दिला होता त्यांना दंडावर बांधायला आणि भंडारा होता.
मरेपर्यंत त्यांच्यासोबत तो ताईत आणि तो भंडारा होता. जोपर्यंत तो ताईत आणि भंडारा त्यांच्यापासून वेगळा झाला नाही तोपर्यंत त्यांचा मृत्यू होणार नाही असा आशीर्वाद मिळाला होता. ज्यावेळेस इंग्रजांनी उमाजी नाईक यांना धोक्याने दगाफटक्याने पकडलं होतं, फाशी देण्याचा प्रयत्न मामलेदार कचेरी पुणे येथे करण्यात आला होता. 2-3दा तो फसला, त्यांना फासच बसत नव्हतं त्या आडाला. शेवटी उमाजींनीच त्यांना सांगितलं, जे तिथले मुख्य अधिकारी होते, की जोपर्यंत तुम्ही हा ताईत आणि भंडारा माझ्यापासून वेगळा करणार नाही तोपर्यंत काय मृत्यू मला कवेत घेणार नाही. ज्या क्षणी तो ताईत आणि भंडारा हा उमाजी नाईकांपासून बाजूला केला, दुसऱ्या क्षणी त्यांनी त्यांचा देह ठेवला. असे हे आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचं शिल्प आहे. लवकरच आपण उमाजी नाईक यांचं जे स्मारक आहे पुण्यातलं तेथीलही व्हिडिओ करणार आहोत. हा आहे शेवटचा टप्पा आपला जेजुरी दर्शनाचा, बानाई माता मंदिर. बानाईची मेंढरं आहेत. लेकाचं लगीन होत नाही म्हणून आलो होतो, काय करावं. तर मित्रांनो, अशा रीतीने आजची आपली भटकंती पूर्ण झाली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये अजून एक गोष्ट मेन्शन करा की तुम्हाला पुढची भटकंती कुठली हवी, कोणतं ठिकाण तुम्हाला पाहायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.